भारतीय जनता पार्टी नेरूळ पूर्वचे मंडळ अध्यक्ष कुणाल महाडिक यांच्या नेतृत्वात आनंद उत्सव साजरा करण्यात आला। हा आनंद उत्सव देशात पुन्हा एनडीएची सत्ता स्थापन होऊन नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली याबाबत सदरहू आनंद उत्सव नेरूळ सेक्टर 11 येथील पक्ष कार्यालयात साजरा करण्यात आला। या प्रसंगी एनडीए सरकारच्या शपथ ग्रहण सोहळ्याचे सार्वजनिक स्वरूपात थेट प्रक्षेपण कुणाल महाडिक यांनी आयोजित केले होते। तर फटाक्यांची आतषबाजी करून तसेच उपस्थितांनी एकमेकाला मिठाई भरवत व जय श्रीराम आणि भारत माता की जय असा जयघोष करून भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते व समर्थकांनी परिसर अक्षरशः दणाणून सोडला होता। सर्वप्रथम तर आज या ठिकाणी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु विश्वनेते आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा आपल्या देशाचे पंतप्रधान पदाची शपथविधी घेतलेली असताना एनडीएचे नेते म्हणून त्यांची निवड सुद्धा झालेली आहे। या ठिकाणी देशाला विकसित भारतकडे नेण्याचा त्यांचा जो स्वप्न आहे तो प्रत्येक भारतीयांनी त्यांना हा सपोर्ट केलेला आहे। त्यांच्याकडे जनतेने त्यांना कौल दिलेला आहे। कुठे थोडासा आमचा कौल हुकला पण आमचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी आम्हाला समर्थन देऊन आमची सरकार ही स्थिर सरकार करण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी आमचे एक स्थिर सरकार एनडीएची स्थिर सरकार बसली आणि आज देशाचे विश्वगुरु विश्वनेते आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेब हे हॅट्रिक पंतप्रधान हे या ठिकाणी रेकॉर्ड झालेलं आहे आणि ते नक्की आपल्या देशाला यशस्वी वाटचालकडे नेतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। आज खरं तर आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदी हे आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ त्यांनी घेतलेली आहे। त्यांची दोन कारकीर्द 2014 आणि 2019 ही कारकीर्द अतिशय सुंदर अशी होती। निश्चितच त्यांची कारकीर्द ही निश्चितच सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखी आहे। त्यांचा 10 वर्षाचा कार्यकाळ हा प्रत्येक कार्यकाळ हा गरिबांच्या कल्याणासाठी समाजातील माध्यमातील मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी खूप सारं काम केलेलं आहे। तसेच आता मोदी 3.0 म्हणजेच मोदींची तिसरी टर्म सुरू झालेली आहे तर निश्चितच मी त्यांना या तिसऱ्या टर्मसाठी शुभेच्छा देतो। आज नरेंद्र मोदी साहब ने जो शपथ लिया ये संदर्भ में बहुत खुशी का जो वातावरण में जल्लोष हम सभी कार्यकर्ता मिलकर किया और मैं प्रभाग के जनता तरफ से अपना प्रधानमंत्री को शुभेच्छा देता हूँ। आने वाला 5 साल भी उन्होंने अच्छे से निभा के अपना जो भारत देश का जो विश्वगुरु बनने में कार्यरत रहे और जो भारत देश को जो प्रजा के जो काम होना चाहिए वो तो ये टाइम करके लेने वाला है तीसरी बार। आज आपल्याला सांगू इच्छिते की आजचा दिवस हा खूप आनंदाचा दिवस आहे की आज आपले लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पुन्हा एकदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेत आहे आणि जे स्वप्न आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण पदाधिकारी आणि आमच्या परिवाराने प्रत्येक एक माणसाने आणि नागरिकांनी जे बघितलं होतं तिसऱ्यांदा पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री म्हणून नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या जागेवर बघायचं होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे। आज एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्या केंद्र मंडळाचे आज शपथविधी होता आणि त्यासाठीच आपण नेरूळ पूर्व मंडलमध्ये आज आपण हा जल्लोष कार्यक्रम इथे साजरा करण्यासाठी सगळे जमलेलो आहोत। आपण बघत आहोत की आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असून दे किंवा येथील सर्व नागरिक असून दे जो आज आम्ही हा टेलिव्हिजन लावून मोठी सीट लावून आम्ही इथे हा लाईव्ह प्रोग्राम इथे बघितलेला होता आणि जनतेसोबत आणि इथे आनंद उत्सव साजरा करत आम्ही स्वीट वाटून सुद्धा हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे। आपल्या आज यहाँ पे जो स्क्रीन पे हमने देखा है वो जो मोदी जी ने शपथ ली है उसके हम साक्षीदार हैं और इतनी खुशी की बात है कि न भूतो न भविष्यति। जो हमने चाहा था कि ये साल 2024 में भी मोदी जी आना चाहिए वही हमारा सपना सबका साकार हो गया। इसलिए हम ही नहीं कि पूरा विश्व आज खुशी से एकदम मग्न हो गया है कि नहीं हमें जो चाहिए था वो हो गया और मोदी जी के सिवा ये देश को पर्याय नहीं है। मोदी जी है तो मुमकिन है। आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक सुवर्ण व ऐतिहासिक दिवस आहे। आज 2024 मध्ये मोदीजी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत होते ते आमच्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे आजचा। आज तुम्ही बघितलं तर 2024च्या निवडणुकांमध्ये विरोधकांनी जो ढगाळ वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला तो काही यशस्वी पार पडला नाही। एवढं होऊन पण 293 हे एनडीएला सीट्स आलेले आहेत ते बहुमतापेक्षा 21 सीट जास्त आलेले आहेत।
तर विरोधकांचा सर्व प्रयत्न नरेंद्र मोदीजींनी यशस्वीपणे पार पाडले, म्हणजे त्यांचं सगळे प्रयत्न निष्कासित केलेले आहे। मी यावेळेस भारताच्या जनतेला खूप धन्यवाद देतो की त्यांनी नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा एक संधि दिली है। सबसे पहली बात तो इस लोकतंत्र में इतना विश्वास सुदृढ़ हो गया है कि एक गरीब माँ का बेटा, एक आम घर से जन्मा हुआ व्यक्ति जो सीधा संगठन में लग के सीधा मुख्यमंत्री बनता है, गुजरात की सेवा करता है, उसके बाद इस 125 करोड़ देशवासियों का नेतृत्व करता है, प्रधानमंत्री बनता है। तो ये सिर्फ भारत में हो सकता है कि एक गरीब माँ का बेटा इतने ऊंचे पद पर, देश के सर्वोच्च पद पर, राष्ट्रपति के बाद जो पद है वहाँ पहुँच सकता है। तो सबसे बड़ी बात है, इस लोकतंत्र को हम सल्यूट करते हैं कि एक गरीब माँ का बेटा वहाँ तक पहुँचा। नरेंद्र मोदी जी को भारत के तीसरी बार प्रधानमंत्री के रूप में शपथ लेने के लिए बहुत बहुत बधाई। नेहरूजी यांच्या नंतर आज हॅट्रिक प्रधानमंत्री हे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे आज ठरलेले आहेत। त्यांची शपथविधी झालेली आहे। त्या शपथविधीचा आज खूप जल्लोषात आमच्या नेरूळ मंडलमध्ये त्याचं स्वागत झालं आणि सर्व महिलांनी जल्लोषात सहभाग घेतला, मिठाई वगैरे देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या, डान्स केलं, फुगड्या खेळल्यात आणि आतिषबाजी झाली। म्हणजे हे सगळं जे आज आनंद आपल्याला भेटत आहेत ते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मतदारांचा मी कौतुक करू इच्छिते, कारण की ह्यांच्यामुळे हा शक्य नव्हतं। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नेरूळ पूर्व, नवी मुंबई।